लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याची हप्त्याची वाट पाहताय का? कालपासून 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत का? काहींना 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळणार आहेत, तर 5 लाख महिलांना हा हप्ता मिळणार नाही. का? कोणत्या अडचणी आल्या आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? हे कसे तपासायचे? चला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे. आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या. आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते. त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही. आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही. जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे. आरोप करत आहेत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं. जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे, किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा, याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही. संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत. त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये. उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले. पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत. तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत. त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर महिला व बाल विकास विभागाने 28 फेब्रुवारी 2025 पासून हा हप्ता खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी 3,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे वितरित केला जाईल. तांत्रिक अडचणीमुळे 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या सुट्टीमुळे पैसे लांबले, तसेच बँक सर्व्हर डाऊन होता आणि आधार लिंक नसणे यामुळे अनेक महिलांना वेळेवर हप्ता मिळू शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना फेब्रुवारी महिन्यात 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 1500 जानेवारीचे आणि 1500 फेब्रुवारीचे अशी एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर बघा, महिला व बाल विकास विभागाने अर्जदारांची पुनर्तपासणी केली असता काही महिलांचे अर्ज नियमांच्या विरुद्ध असल्याचे आढळले. म्हणजेच ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिला आयकर कुटुंब भरतात, याच्या अर्जांना रिजेक्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 5 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तर हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे, तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची बघा. लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जा.
तिथे अर्जदार लॉग इन वरती क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. ॲप्लिकेशन स्टेटस येथे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तपासा. ट्रान्झॅक्शन लॉग वरती क्लिक करून हप्त्याचा स्टेटस तुम्ही पाहू शकता. तर तुमच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला का, तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा महत्त्वाचा अपडेट तुमच्या ओळखीच्या लाभार्थींना शेअर करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.